या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत स्ट्रेस कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. सो स्ट्रेसमुळे बरेच आजार आपल्याला होऊ शकतात. स्किन इश्यूज म्हणजे स्किनचे प्रॉब्लेम जसे की पिंपल्स, एक्झिमा, सोरियासिस, स्किन अलर्जीज, त्यासोबतच डायजेशनचे प्रॉब्लेम, ऍसिडिटी हेही स्ट्रेसमुळे होतं. त्यानंतर ऑटो इम्युन कंडिशन्स, थायरॉइड प्रॉब्लेम, हॉर्मोनल इम्बॅलन्स, वजन वाढणं असे बरेच आजार स्ट्रेसमुळे होऊ शकतात. सो स्ट्रेस कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. ह्या 4 गोष्टी तुम्ही फॉलो करू शकता जर तुम्हाला खूप अतिप्रमाणात मानसिक तणाव जाणवत असेल किंवा झोप लागत नसेल तर. पहिला आहे रेग्युलर योगा आणि मेडिटेशन करणं. सो योगा जे आहेत ते स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस आहेत. त्यामुळे काय होतं, आपली बॉडी रिलॅक्स होते आणि मेडिटेशनमुळे आपलं माइंड आहे ते रिलॅक्स होतं. सो रेग्युलरली योगा आणि मेडिटेशन प्रत्येकाने केलं पाहिजे. दुसरा आहे अनुलोम विलोम. स्पेशली ज्यांना एन्झायटी, पॅनिक अटॅक्स असे प्रॉब्लेम होत असतील तर सकाळ संध्याकाळ 5-5 मिनिटं तुम्ही अनुलोम विलोम करू शकता. यामुळे ही ब्रेन जे आहे ते रिलॅक्स होतं आणि एन्झायटी ही बऱ्याच प्रमाणात कमी होते. तिसरा आहे अश्वगंधा सप्लिमेंट. अश्वगंधा जे आहे हे एक अडॅप्टोजन आहे, म्हणजे आपल्या बॉडीला स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी खूप फायदा करतं. सो तुम्ही रेग्युलरली अश्वगंधाचे सप्लिमेंट्सही घेऊ शकता, ज्यामुळे झोपही इम्प्रूव्ह होते आणि स्ट्रेस कमी होण्यासाठी खूप त्याचा फायदा होतो. आणि चौथा आहे रेग्युलर एक्सरसाइज. सो एक्सरसाइजमुळे एन्डॉर्फिन्स नावाचे हॉर्मोन्स रिलीज होतात आणि ते आपल्याला आनंदी राहण्यासाठी हेल्प करत असतात. त्यामुळे तुम्ही कुठल्या ना कुठल्या प्रकारची एक्सरसाइज जरूर करा, जसं वॉकिंग आहे, जॉगिंग आहे किंवा तुम्ही जिममध्येही जाऊ शकता.